सुरू करूया. जय शिवराय. उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सगळे पत्रकार बांधव, म्हणजे माजी आमदार अतुल शेठ बेनके, आदरणीय काळेसाहेब, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे, चौगुले साहेब, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष, सगळे आपण मान्यवर. खरं तर पत्रकार परिषद तुम्ही बरेच दिवस याविषयी विचारत होतात की नेमकी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात तालुक्यामध्ये काय परिस्थिती असणार. तर त्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत ही माहिती खरं तर देण्यासाठी आज आपल्याशी संवाद साधतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे 3 पक्ष आम्ही एकत्र मिळून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवत आहोत. जी अंतर्गत जागा वाटपाची जी काही प्राथमिक चर्चा आहे ती अगदी अंतिम, आज संध्याकाळ उद्या सकाळपर्यंत ती अंतिम होईल. त्यानंतर त्याही संदर्भात आपल्याला कल्पना देता येईल. परंतु आत्ता मात्र ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आमची सगळ्यांची एकवाक्यता आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आम्ही 3ही पक्ष मिळून ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकाच चिन्हावर, म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर या सर्व जागा आम्ही लढवतो आहोत. मागच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, या ठिकाणी काही ठिकाणी जिथे मतविभागणीचा, विशेषतः समविचारी मतविभागणीचा जो काही एक फटका पडू शकतो, ही टाळण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला. आदरणीय पवारसाहेबांबरोबर, अजितदादांबरोबर जी आमची बारामतीमध्ये बैठक झाली, या बारामतीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे कार्यकर्त्यांची सहमती आहे, अशा ठिकाणी आम्ही घड्याळावर एकत्रितपणे ही निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवतात. आणि महाविकास आघाडी ओरिजिनल जी आहे त्यामध्ये आधीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे सोबत आहेत. आणि आपण हेही पाहिलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सगळ्या कळवट शिवसैनिकांनी या दोन्ही निवडणुकींमध्ये अत्यंत हिरहिरीनं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाबरोबर ही कायम ही भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत जातो, जेणेकरून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्हाला न्याय देता येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती राहील? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जसं आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं वरिष्ठ पातळीवर जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग तिथल्या स्थानिक शिवसेनेचं जे काही म्हणणं आहे त्यानुसार हा अलायन्स आपण करतो आहोत. जिथे हे मान्य नाही किंवा जिथे हे शक्य नाही अशा ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. आंबेगाव तालुक्यामधली परिस्थिती वेगळी आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये तुतारी आणि घड्याळ, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा अलायन्स होत नसल्यामुळे तिथे वेगळा निर्णय आंबेगाव तालुक्याचा घेतला गेलेला आहे. शिरूर आणि हवेलीचं आज माझ्या माहितीप्रमाणे अंतिम जी काही चर्चा आहे त्या चर्चेला अंतिम स्वरूप दिलं जाईल. खेड तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या संदर्भात आपण पुढे जातो आहोत. आणि जुन्नरमध्ये मी आपल्याला जो निर्णय सांगितला त्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपण एकत्र जातो.